राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जी माहिती दिली त्याप्रमाणे कर्जमाफी प्रक्रिया 2 टप्प्यात आहेत। मग हे 2 टप्पे कधी, कर्जमाफीची प्रक्रिया किती तारखेला कोणत्या महिन्यामध्ये कधी समाप्त होणार, त्याचबरोबर प्रोत्साहन अनुदानाचं काय ते कधीपासून सुरू होणार आणि एकंदर आकडेवारी याविषयी आपण जाणून घेऊयात। नमस्कार, मी ज्ञानेश्वर खरात पाटील। आता मुख्यमंत्र्यांची आकडेवारी दिली। आता पहिल्या टप्प्यातील शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यावर निधी वितरित केलाय असं त्यांनी म्हणाले। 6,22,000 शेतकऱ्यांच्या खात्यावर 5,029 कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत। परंतु एक प्रश्न निर्माण होतो की मुख्यमंत्री म्हणतात किंवा सरकार म्हणतं 11 लाख शेतकऱ्यांच्या केवायसी पूर्ण झालेल्या आहेत। मग 11 लाख शेतकऱ्यांच्या केवायसी पूर्ण झालेल्या असताना फक्त 6,22,000 शेतकऱ्यांच्या खात्यामध्येच कर्जमाफीची रक्कम का टाकण्यात आली, पूर्ण शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये का टाकण्यात आली नाही, हा एक प्रश्न निर्माण होतो। मुख्यमंत्र्यांनी हे सांगणं गरजेचं आहे की उर्वरित 5 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात का टाकले नाही। मुख्यमंत्री पडत असं म्हणाले की जवळपास 12 लाख शेतकऱ्यांची खाती ही बँकांकडे परत पाठवलेली आहेत, कारण त्याच्यामध्ये त्रुटी आलेल्या आहेत। बँकांना सांगितले की 8 दिवसामध्ये त्या त्रुटी, ते प्रॉब्लेम, ज्या अडचणी आल्यात त्या सगळ्या क्लिअर करून त्या संदर्भात सुधारणा करून एका आठवड्यामध्ये परत त्या मागवलेल्या आहेत। म्हणजे एक विचार करा तुम्ही, 11 लाख केवायसी क्लिअर आहे, त्यापैकी 6,22,000 खात्यात कर्जमाफीची रक्कम टाकली आहे, म्हणजे ते 5 लाख क्लिअर राहिलेत, दुसरे 12 लाख त्रुटीमध्ये ते काढलेत। म्हणजेच 5 आणि 12 17 प्लस 6 23 आणि टोटली 32 लाख शेतकऱ्यांचा। म्हणजे तुम्ही हा सगळं आकड्यांचा खेळ त्या ठिकाणी बघू शकता, तुमच्या लक्षात येत असेल। मुख्यमंत्र्यांनी असा दावा केला की एका महिन्याच्या आत, नोट डाऊन करा हा विषय, आज 9 ऑगस्टला मी व्हिडिओ करतोय, क्रांती दिन आहे आजचा, तर मुख्यमंत्री म्हणाले एका महिन्याच्या आत आम्ही कर्जमाफी संदर्भातल्या 80% प्रक्रिया पूर्ण करू। 20% कोणाचे वडील मयत आहेत त्यांच्या नावाने कर्ज होतं, कोणाचे डोळ्याचं स्कॅनिंग येत नाही, कोणाच्या बोटाचे ठसे येत नाहीत, कोणाचे वेगवेगळे जे प्रॉब्लेम आहेत। मी जो व्हिडिओ केला आहे, ही केवायसी होत नसेल तर निबंधकाकडे ऑफलाईन अर्ज करता येतो, त्या संदर्भात मी जो व्हिडिओ केला आहे ते जे आहेत त्या संदर्भातले 20% प्रॉब्लेम तसे राहतील, पण 80% आम्ही ते एका महिन्याच्या आत करणार आहोत आणि त्यानंतर लगेच आम्ही रेग्युलर वाल्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान देणं सुरू करणार आहोत। ही मुख्यमंत्र्यांनी माहिती दिलेली आहे, सगळ्या प्रसार माध्यमांमध्ये ती उपलब्ध आहे। 32 लाख कर्जदार शेतकरी आहेत, म्हणजे कर्ज काढून थकवलेले शेतकरी 32 लाख आहेत। त्यापैकी 16 लाख काही हजार शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध झाली, पैकी 6,22,000 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये प्रत्यक्ष रक्कम टाकण्यात आली। 5 लाख शेतकरी क्लिअर असूनही ते तसेच ठेवण्यात आले, पैकी 12 लाख शेतकऱ्यांना परत बँकेकडे पाठवण्यात आलेले आहे। या आकड्यांचाच मेळ लागत नाही, गोल गोल फिरवते सरकार सगळ्या गोष्टी। आधार प्रमाणीकरण केवायसी करत असताना प्रॉब्लेम येत असेल तर ज्ञानेश्वर खरात पाटील युट्यूब चॅनलला भेटा, इंस्टाग्रामला भेटा, फेसबुकला भेटा, त्या ठिकाणी मी सविस्तर माहिती दिलेली आहे अर्ज कसा करायचा। ठीक आहे, तर आता हे 20% मुख्यमंत्री जे म्हणतात ते राहणार आहेत, तर ते 20% हेच राहणार आहेत, ते केवायसी किंवा आधार प्रमाणीकरण न होणार आहे। त्यामुळे सध्याची परिस्थिती अशी आहे। महत्वाचे 2 मुद्दे आहेत, एक म्हणजे 2 टप्प्यात कर्जमाफी आहे। पहिला टप्पा थकीतांना कर्जमाफीचा, दुसरा टप्पा रेग्युलर वाल्यांना प्रोत्साहन अनुदान, हे 2च टप्प्यात कर्जमाफी होणार आहे। दुसरा महत्वाचा आशय या व्हिडिओचा हा आहे की 80% प्रक्रिया आम्ही 1 महिन्याच्या आत पूर्ण करू असं मुख्यमंत्री म्हणतायत। 20% जे आहे मग ते घोंगडं भिजत चालणार आहे आणि त्यानंतर लगेच प्रोत्साहन अनुदान चालू होणार आहे। शेती माती संस्कृतीसाठी अशाच नवनवीन अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करा, साईडला असलेले बेल आयकॉन दाबा। धन्यवाद।